तर कोल्हापूरच्या रंकाळा आणि रत्नागिरीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती। मोठ्या प्रमाणावर जे आता स्वागत आहे नववर्षाचं करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये लोक जमत आहेत, पर्यटक जमत आहेत आणि नववर्षाचं उत्साहात नव्या उमेदीत आणि नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लोक जे आहेत ती रात्री देखील रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर असेल, रंकाळा असेल किंवा रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यांवर देखील हा संपूर्ण उत्साह जो आहे तो लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2024ला निरोप दिलेला आहे। जनतेने दिलेलं प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी नक्की आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले ते आपण पाहतो आहोत। 2024 हे वर्ष अनेक अविस्मरणीय आठवणी आणि अनुभवांनी समृद्ध करणारं ठरलं। वर्षभरात राज्यातील मायबाप जनतेनं भरभरून प्रेम दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर आशीर्वाद दिले, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी मिळालेल्या संधीची आम्हाला जाणीव आहे। विकसित महाराष्ट्र, महिला सबलीकरण, शेतकरी युवा सक्षमीकरणासाठी 2025 या वर्षात आणखीन जोमानं काम करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आपलं सरकार काम करणार आहे। 2024 या वर्षातील काही खास आठवणी नाही, यावेळेला उजाळा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला।